नमस्कार. आपण या ठिकाणी आता करंजाळ या स्मशानभूमी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर हे खुबी ग्रामपंचायत अंतर्गत असणारे करंजाळे गाव आणि या करंजाळे गावामध्ये असणारे हे पाहू शकता हे स्मशानभूमी नाही का. स्मशानभूमीसाठी एक निधी मंजूर झाला होता आणि तो निधी होता शेड आहे ना पुढं. हा, हे वेटिंग सीड आहे. याला काय याला आहे ना 3 लाख रुपये मंजूर झाले पहिले. तर ते 3 वर्षापूर्वी बांधून झाले हे पूर्ण. तर आता काय आलंय कारण आता 1-1.5 महिन्यापूर्वी आहे ना इथं काय आलंय का ते ठेकेदारांनी काय केलं, कलर मारलाय ह्याला आणि कलर मारून ना इथं पाटी लावली त्यांनी आणि त्याच्यावरती काय केलंय 10 लाख रुपये रक्कम म्हणून त्यांनी इथं लावलेलं इथं मध्ये. आता असा अर्थ झाला का ज्यावेळेस 3 लाखाचा निधी होता 3 लाखामध्ये त्यांनी बांधले 3 वर्षापूर्वी बांधले हे आणि आता त्याला कलर मारून ते याच्यावरती 10 लाख रुपयाचं बिल त्यांनी काढलंय. त्यावेळेस मी काय आलं का माहिती अधिकार ग्रामपंचायत टाकला होता कारण बाबा हा कोणत्या निधीतून झालेला आहे नाही का, काही विषय झालेला आहे याच्यातून. तुम्ही स्मशानभूमी कशी काय तुमच्या ताब्यात घेतली नाही का हे वेटिंग शेड. नाही आता आपला मुद्दा स्मशानभूमीचा आहे की वेटिंग शेडचा आहे? वेटिंग शेडचा आहे. म्हणजे हे 3 वर्षापूर्वी झालेल्या कामावर परत पैसे काढले? हा, झालेलं काम आहे. याच्यावरती पहिले इथे ह्या ठिकाणी 3 लाख रुपयाची इथं पाटी होती, इथं लावलेली त्यांनी पाटी. बघा तुम्ही तार आहे तिथं बघा इथं लय का बांधलेले होते इथं. आणि त्यांनी काय केले ती पाटी काढून नेली आणि आता नवीन पाटी लावली, याला कलर मारून याच्यावरती बिल काढले यांनी. बर, म्हणजे आता आमदार फंडातून दाखवले त्यांनी का करंजाळे स्मशानभूमी सुधारणा करणे तालुका जुन्नर जिल्हा अंदाजी रक्कम 10 लाख रुपये टाकली आणि निविदा 8 लाख 10 लाख रुपयाचं काम त्यांनी घेतलं 8,47,000 रुपयाला. म्हणजे बिलो जाऊन घेतलं आणि हे काम खाऊन टाकलं. आणि हे जे आधी बांधलं होतं 3 वर्षापूर्वी कोणी बांधलं होतं? ते ठेकेदाराने बांधलं होतं. यांनीच का? हा, यांनीच बांधलं होतं. आणि इथं त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्यांचा म्हणजे यांनीच प्रत्येक सुनील चकवेंनीच 3 वर्षापूर्वी काम केलं. या फंडावर नवीन फंड आमदार माजी आमदार अतुल बेनकेंकडून घेतला आणि हेच काम दाखवून याच्यावरती बिल काढलं त्यांनी. पूर्वीचा कोणता फंड होता? पूर्वीचा मला वाटतंय तो आहे ना जिल्हा परिषदचा फंड होता तो. त्यावेळी इथं पाटी लावलेली होती. आता आम्ही बघितली का तिथं पाटी पण नाही आणि यांनी कलर मारून आता नवीन कलर मारलाय. अगोदर कोणता कलर होता? ब्लॅक कलर होता याच्यावर पहिला. आणि खाली फरशा होत्या का? फरशा पहिलेच म्हणजे याच्यात काही बदल नाही केला त्यांनी, कलर मारलाय आणि पाटी लावली एवढाच विषय केला त्यांनी. 2022 ते 9 मार्च 2026 या कालावधीमध्ये कोणताही निधी स्मशानभूमी सुधारणा करणे कामी प्राप्त झालेलं नाही त्यांचं असं म्हणणं आलं त्याच्यावरती. सुधारणा प्राप्त मग कलर बिलर कोणते याच्यातून मारला यांनी नाही का. आणि हे पाटी बिटी लावली त्यांनी. ज्यावेळेस तुम्ही एखादं काम घेता नाही का त्यांना सांगा तुम्ही कोण बोलताय असं. लगेच सांगू नका का पत्रकार, नाही तर ते बोलायचं गप होतील. ऑफिशियल तर बोलायचं, आपलं थोडं खाजगी बोलायचं. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कट करतायत ते. परत लावू का? हा, परदेशी डेप्युटी इंजिनियर ते चकवे. प्रत्येक सुनील चकवेचा नंबर आहे का? त्याचा नंबर आहे कोणाकडे आहे? मोबाईल स्विच ऑफ आहे माझा नेमकी. आहे का नंबर? आहे तुमच्याकडे? आहे का नंबर? प्रत्येक लाव. तुम्ही कोणाचं लावलंय फोन? हा, परदेशीन लावलंय का? हा ना जवळ दाखव बरं इकडे उचलला तर. आपण ज्या ठीक आहे, परदेशी. आता ते ठेकेदार आहे, ठेकेदारांचा नंबर आहे माझ्याकडं, तर त्यांना फोन लावा. लाव रे. हॅलो, प्रतीक नंदकिशोर बोलतोय. हा, बोल ना. अरे ते स्मशानभूमीला तू आता ते पाटी लावली नाही का तिथं नाही का शेडला ओपन शेडला नाही का, तर ती कसं काय लावली म्हणजे आता काम नाही काय नाही कसं काय म्हणजे नाही का? ऍडव्हान्स काम झालंय ते, साहेबांनी बिल केले त्याचं. ऍडव्हान्स काम तर काहीच नाही दिसत तिथं. पहिले जे होतं तेच काम आहे. त्याच्यात काय बदल झाले? फक्त कलर मारला. याच्यात काय झालं? किशोर 2026 ला जे काम केलं ना त्याच्यातली 3 लाखाची प्रम होती. ते काम डबल केलंय तेच काम. मग ग्रामपंचायत साहेबांना ऐक ना, साहेबांना आहे ना सगळे डॉक्युमेंट दिलेत आणि एमबी घेतली. कंदिले साहेबांना फोन करते, तुला व्यवस्थित सांगते. कोण साहेब? कोणते साहेब? कंदिलराव साहेब. नंबर सांगतो का त्यांचा जरा? हो, ऐका ना प्रतीक सर. हा, मी संदीप उतरडे बोलतोय. यांनी बोलवलं होतं, बरेच लोक जमलेत. कधी आधी हे काम अगोदर कधी केलं तुम्ही?
आम्ही ना आधीच झालेले साहेब ते आधी झालं होतं म्हणजे त्याचं जे आपण 2 प्रमाण होते. एक प्रमाण होती 2,70,000 रुपये आधी बिल भेटलं होतं त्याचं. ते पीडब्ल्यूडी हस्ते काम होतं पहिलं होतं ते. नंतर जे काम राहिलं होतं ना ते काम राहून गेलं. नंतर मग ते साहेबांनी प्रमा दिली आणि नंतर ते काम आपण बिल करून घेतलं. बाकी काही विषय नाही. आणि त्या कामाचं पहिलं बिल जे रेकॉर्ड आहे का ते पीडब्ल्यूडीला आहे. ते रेकॉर्ड आपण घेतलं, त्याचं किती पैसे भेटले ते, आणि नंतर उरलेल्या कामाचं बिल, उरलेल्या कामाचं मेजरमेंट करून साहेबांनी बिल केलंय. 10 लाख रुपये जरी प्रमा होती ना साहेब, तरी त्याचे काहीतरी विदाऊट जीएसटी 6% कटी होऊन काहीतरी 7,54,000 रुपये भेटले. पण ते काम ऍडव्हान्स होतं आणि कंदील साहेबांनी बिल केले. साहेब तसं बिल नाही करणार, त्यांना माहिती विषय. मला सांगा, तुम्ही अगोदर हे काम पीडब्ल्यूडी कडून घेतलं, मंजूर केलं अतुल बेनकेंनी, बरोबर आहे? बरोबर. हा, किती रुपयाचं दिलं मंजुरी? किती, कोणत्या साली? 3 लाख रुपयाचा मंजुरी आदेश होता. हा, कोणत्या साली मंजूर केलं? 2020. 2020 ला. तुम्ही ते काम किती दिवसात कंप्लीट केलं? ते एक 5-6 महिन्यात. 5-6 महिने म्हणजे 2020 ला हे काम पूर्ण केलं, बरोबर? हा, 21 ला. 21 ला काम हे पूर्ण झालं. पूर्ण झालं. हो. आता नवीन प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदेने तुम्हाला दिली, टेंडर तुम्हाला अलॉट झालं, बरोबर? हो. आणि ते कामाची मुदत होती 11/2/25 आणि 31/3/25. मग आता याच्यामध्ये तुम्ही काय काम केलं नक्की? ते काम जे पहिलं जे काम होतं ना, ते काम मला फक्त 4च कॉलम होती. पहिले जी प्रमा मंजूर झालती ना त्याच्यात. पण गावकऱ्यांची मला असं म्हणणं होतं का ते 3 लाख रुपयाचं पीडब्ल्यूडीचं काम आहे, आरसीच काम होतं खाली प्लेन बिन पर्यंत, त्याचा काही आम्हाला उपयोग होणार नाही. मग साहेब म्हणजे ते काम ऍडव्हान्स डबल करा. मग ते डबल केलं, पण पैसे आपल्याला 2,68,000 रुपये भेटले. बर, ठीक आहे ना. त्यावेळी तुम्ही 2 कॉलम, तुमचं काय म्हणणं आहे का अगोदर 1, 2, हे बघा 1, 2, 3, 4 कॉलमचं तुमचं काम मंजूर होतं, बरोबर? आता एक शेवटचा तुम्ही 1 कॉलम ऍडव्हान्स एक्स्ट्रा केला, बरोबर? 1, 2, 6 कॉलम ऍडव्हान्स झाली. 6 कशी काय झाली? 4 तुम्हाला हे नाही का ना साहेब? ऐका, ठीक आहे ना. तुम्ही इथं आलं तर बरं होईल. बघा 1, 2, 3, 4 कॉलम तर तुम्ही म्हणताय का ते 3 लाख मध्ये होते मंजूर, ठीक आहे, काय असेल ते. आणि तुमचं म्हणणं आहे का ग्रामस्थांच्या मागणीनुसार तुम्ही वाढव काम केलं, बरोबर? हा, मग ऍडव्हान्स काम केल्याच्या नंतर ते काम होतं ऍक्च्युअली पीडब्ल्यूडीचं, आणि तुम्ही आता ऍडव्हान्स कामाचं जिल्हा परिषदेकडून पैसे घेतले 10 लाखाचं करून, काहीतरी 6 लाख का 7 लाख रुपये तुम्ही म्हणताय तुमच्याच तोंडाने. तुम्हाला जरा हे चुकीचं वाटते ना. म्हणजे ते 7 लाख, अगोदरचे 3 लाख, 10 लाख रुपयाचं तर काम तर वाटत पण नाहीये. आरसीसी काम आहे साहेब. जो कुठं आरसीसी मला सांगा ना. जो 3 पर्यंत जी फरशी बसवली का त्याच्या खाली काम आरसीसी, कारण तिथं पाणी होतं सगळं. तिथून खालून कॉलम पाडलेत आणि त्याच्या वर आपण तो जो स्टील आहे का तो त्या आरसीसी कॉलम रेस्ट केलाय बर आतमध्ये. मग हे कामाचे अगोदर तुम्हाला पैसे भेटले होते, तुम्ही वाढव काम केले ना असं म्हणताय, तर मग पीडब्ल्यूडी कडून फंड काढायचा ना. आता किती विषय झाला हा. पण आता जशी प्रमा आली तसं आपण काम केलं साहेब. ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणताय का तुम्हाला काही ग्रामपंचायतीने पत्र दिलं होतं का हे वाढव काम करा म्हणून? कोणी? आता त्यावेळेस नंद किशोर होते, दिनकर जगताप होते, सुभाष जगताप होते, त्यांनी सांगितलं होतं जास्त काम करा. हो का? एक मिनिट आपण विचारू ना, का तुम्ही वाढव काम म्हटलं होतं वाढव काम कुठं झाले? वाढव काम झाले का कुठे? तेच काम एक्स्ट्रा झाले. काहीच नाही झालं त्यात, काहीच बदल नाही. जे आहे ते त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. काय वाढव केलं याच्यामध्ये? मी काय म्हणतोय, समजा आपण आता पूर्ण बोलतोय बरोबर, कागद क्लिअर सांगाल ना काम किती लाखाचं होतं. तुम्ही कागद रंगवू शकता काही पण. साहेब तुम्ही आता काम ते आधी केलंय, आता नवीन प्रशासकीय मान्यता घेतली, जे काम अगोदरच झाले त्याच्यावरच बिल काढले तुम्ही. बिल किती रुपयाचं काढले? 10 लाखाचं. पण पहिले जे बिल जर कमी आला तर तेव्हा 10 लाखाचं बिल भेटले ना. तुम्ही मग आता त्याच्यामध्येच ऍडव्हान्स करून घ्यायचं ना, तुम्हाला पीडब्ल्यूडीने काम दिलं होतं तर. आता जी प्रमा भेटली ती करून घेतली साहेब. तुम्हाला एमबी दिलं का? एमबी कोणी दिलं या कामाचं? आता कंदिले साहेब. आणि काम पूर्ण झालंय का? कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं? आणि तुम्ही काम दिलं का? हस्तांतर केलं ग्रामपंचायतीकडं? हस्तांतरण? अहो हे जे काम हस्तांतरण करायला. अहो दादा मला सांगा, जेडपीचं काम तुम्ही हस्तांतर करत नाही का? नाही केलं.
मग त्यात नियम नाही का हस्तांतर करतो जिल्हा परिषद एकदा ठेकेदाराने काम पूर्ण झाल्यावर? नाही, हस्तांतर नाही केलं मी. ठीक आहे, आता त्या कंदिले साहेबांचा नंबर पाठवा जरा, मला विचारू दे. काम केलंच नाही म्हणजे काम म्हणजे नवीन काम कसं काय दाखवलं एवढं ना? हे नवीन आहे ना, हे दुरुस्ती तर काही दिसत नाही. काय नाही. सुधारणा म्हणजे काय केलं ते विचारू ना. चालेल. नंबर घ्या. तुम्ही 10 लाख रुपयाची सुधारणा केली असं दिसतंय मला, म्हणजे अंदाजपत्र रक्कम. तुम्ही टेंडर भरले बिलोनी. घ्या बरं नंबर त्या कंदिले साहेबांचा. सांगा नंबर द्या. बरं ठीक आहे, कंदिले साहेबांचा नंबर द्या. ठीक आहे, धन्यवाद सर. नमस्कार साहेब. हॅलो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. करंजाळ्यावरून बोलते म्हटलं, नंदकिशोर जगताप. बोला. विषय असा होता, ते आपलं करंजाळ्याची स्मशानभूमी ते वेटिंग शेड आहे ना, त्याला तुम्ही ते काम केलं नाही का? म्हणजे हे करून घेतलं नाही का तुम्ही ते काम? काय काम केलं ते काय काम केलं नाही का ते सांगा ना जरा आम्हाला. काय काम केलंय का? हा चालतं, पाठवत तुम्हाला काय काम केलंय ते. अहो सांगा ना तोंडी. तोंडी नाही सांगू शकत साहेब तुम्ही? नाही मी आता ते बघावं लागेल मला. हा सांगतो मी तुम्हाला. हो काय कंदिले साहेब? हॅलो. अहो कंदिले साहेब कुठे आहेत तुम्ही? मी आता पिंपळ घेत आहे. हा मग आता काय इथं जवळ आहे तुम्ही बाजूला. हो. बरं आता काय आहे, 2025 काम आहे 11/2/2025 आणि 31/3 म्हणजे गेल्या वर्षी दाखवले तुम्ही काम पूर्ण करायचं. त्यात दिले 10 लाख रुपयाचे एस्टिमेट तयार केलं, बिलोनी काम घेतलं. बरोबर. तर लोकांचं म्हणणं आहे ते काम ऑलरेडी पूर्ण आहे आणि तेच रंगरुगुटी करून दाखवले नवीन. नाही त्यांचं काहीतरी जुनं काम होतं. ऑलरेडी त्यांचं 2 वर्षापूर्वी काम करून घेतलं ठेकेदाराकडून आणि ते काम त्याचं करून दिलेलं आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. हा ते कुणी केलं? कोणत्या एजन्सीने केलं? प्रतीक तकवे म्हणून आहे. मी तुम्हाला पाठवतो त्याला. हा दादा ऐका ना कंदिले साहेब. हा ते काम आहे ना, ते पूर्वीचे झालं काय ते तुम्ही म्हणताय ते कोणत्या एजन्सीने केलं? म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीने केलं का पीडब्ल्यूने केलं का तुम्ही केलं जेडपीनी? नाही ऐका. ऐकतोय. त्याच्यात एक गाळा पीडब्ल्यूचा होता. हॅलो. एक गाळा पीडब्ल्यूचा होता आणि परंतु तेवढं गाळ्या मंजुरी पुरतं काम करता येत नव्हतं म्हणून ते पूर्ण करून घेतलं होतं आणि म्हणून त्याच्यावरती 10 लाख रुपये टाकले होते. अहो मी काय म्हणतो ऐका ना, प्लीज ऐका ना. आता काय लोकांचं असं म्हणणं आहे का हे काम आहे ना 2020 ला अगोदर एक झालं होतं, त्याच्यामध्येच हे सगळं बांधलं. ठीक आहे. ठेकेदार काय म्हणतो ऐका ते काम त्याच्यामध्ये ठेकेदाराचं काय म्हणणं आहे का मी 2 काही वाढवले गाळे, मग ते माझं बिल पेंडिंग होतं, मग मी तुम्हाला विनंती केली आणि त्याच्यावर तुम्ही फंड टाकला. मग बरोबर ना, ते तसंच. मग मी सांगतो ना, जुनंच काम होतं की म्हणजे जुनं काम होतं म्हणजे त्याच्यासाठी पैसे टाकले होते. त्याच्याकडून काम ऑलरेडी करून घेतलं होतं आणि मग ते काम करून घेतलेलं आहे. मग काम पूर्ण झालेलं काम कसं काय तुम्ही मंजूर केलं? हॅलो. पूर्ण झालेल्या कामाला तुम्ही अपूर्ण दाखवून कसं काय त्याला बिल दिलं ना सर? काम तर काय पूर्ण आहे. नाही अपूर्ण नाही दिलेलं. कसं असतंय, एखादं इमर्जन्सी काम करून घेतलं जातंय आणि मग त्याच्यात त्याला हे केलेलं जातंय ना. अहो साहेब 2020 ला पूर्ण झाले ना 3 लाख रुपयाच्या फंडामध्ये. एकच गाळा होता, बाकी गाळा 24-25च्या कामात केलेला आहे ते. अहो इथं एवढी झालंय का? हे गेल्या वर्षी झालंय गाळा? पूर्वी झाले सगळं. आता तो ठेकेदार कधी झालं? पूर्वी झालेले. हा कधी झालं बाळा हे? बघा आता हे सगळे लोक म्हणते पूर्वी झालं, तुम्ही कधी म्हणताय आता केलं? सांगतो चकवेला मी भेटतो तुम्हाला. चकवेशी बोललो मी. चकवे म्हणतायत का हे काम मी 2020 लाच केलं होतं, वाढाव काम मी केलं, त्याचं बिल आता तुम्ही दिलं. मग बरोबर ना. मग नवीन काय केलं मग तुम्ही? काय नक्की काय असं बिल काढून द्यायला आहे काय तिथं? चकवे आणि मी तुम्हाला भेटतो.
मला कशाला भेटतं इथं इथं प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह करा. ग्रामस्थांना तिथं ते येऊन दाखवतो मी काय अहो केलंय, 3 काय लाखामध्ये जवळपास ते एवढं मोठं काम होतंय आणि तुम्ही 10 लाख टाकले सर ना, असं योग्य नाही ना. कलर देताय तुम्ही आता. नाही 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 त्यांनी काय नाही? ऑलरेडी ते जुनं जे केलं होतं तेच एस्टिमेट केलं होतं त्यांनी, हा आणि त्याच्यानुसार ते कामाची एमबी केलेली आहे. आता एमबी केली का ते जुन्या कामाची? हा, जुन्या कामाची हा. तुम्ही जबाबदारीने बोलताय ना? हा, जबाबदारीने बोलताय ना तुम्ही हे? हो. काम उर्वरित काम जे होतं ना पेंडिंग काम करून घेतलेलं होतं त्याचं बिल केलेलं आहे. काम पूर्ण अगोदर झालेलं होतं पण ते आता मंजुरी घेतलेली होती आणि त्याच्यानुसार काम केलेलं आहे ते. अहो 2020 ला पीडब्ल्यूडीने काम केलं, मग पीडब्ल्यूडी कोण घ्यायचे ना वाढीव कामाचे एस्टिमेट? तुम्हाला सुधारित प्रशासकीय मान्यता करता येते ना, का बाबा हे काम अतिरिक्त झालंय किंवा हे काम ग्राम. आता ऐका ते मी आल्यानंतर मी पूर्वी होतो या भागात एस्टिमेट होतं त्याचं. मी आणि ते तिथे येऊन तुम्हाला त्याचं सगळं समजावून सांगतो काय आहे ते. अहो समजवायचा काय विषय? तुम्ही कशाला हे करताय ना, जे काम नाही तुमच्या काळात झालं तर ते पूर्ण झालं ते एमबी खोटं का तयार करता एखाद्याच्या फायद्यासाठी? त्याचं पेंडिंग काम होतं ना. पेंडिंग आहे ते काय पेंडिंग आहे ते पीडब्ल्यूडीने ते बघतील ना गावकरी. काय पीडब्ल्यूडीने सुधारित प्रशासकीय मान्यता 2020 ला घेऊन त्याचे वाढीव हे करायचं ना. तर तुम्ही कोण हे करणारे असे चुकीची? काय जे काम झालंच नाही ते दाखवणारे? आणि आता हे 10 नाही मग 13 लाखाचं एस्टिमेट आहे का साहेब? याच्यामध्ये ना 13 लाखामध्ये पार मी समशमभूमी पर्यंत इथं बांधून देतो. चला म्हटलं तर ठीक आहे, जरा का तिथपर्यंत बांधून देतो आम्हाला. समशमभूमी पर्यंत बांधून देतो. 13 लाख कशाला म्हणते साहेब? बर काय बर बांगला होईल 13 लाखात खालीवर? चालतंय काय? आता काय चालतंय साहेब? काय आता चालू दे, आता काय मला काय बोलता येत नाही. ठीक आहे, धन्यवाद हा साहेब. असंच काम करत राहा. हो अवघड आहे. सांगा आता तुमचं काय शेवटचं म्हणणं. ठेकेदार आहे ना, ठेकेदार आम्हाला काय म्हटलं होतं तिथपर्यंत तुम्हाला ना वेटिंग साईड आहे ना अजून वाढून देतो म्हटलं होतं नाही का. तर त्यांनी काय तिथपर्यंत बांधून दिलं नाही आणि आता तो बांधायचं नाव पण घेत नाही. आता तो फक्त कॉलम दिसतोय बरं का? आहे एक कॉलम आहे फक्त. 2-3-4 फूट इकडे पण हे नाही खालची खालची बीम नाही टाकलेली, फक्त कॉलम हे उभे कॉलम टाकलेले आहेत फक्त उभे ना. पण त्याला काय किती खर्च येतो असा? येतं लाख रुपये याला आणि लाख रुपये याला आणि लाखांना लाख रुपये, मग 3 लाखाचं काम होतच ऑलरेडी. त्यामुळे आम्ही पण विषय नाही घेतला. 3 लाखाचं काम दिसतंय ना ऑलरेडी आणि त्याला बांधून झालं किती वर्ष. तो काय म्हटला होता जे पुढची रक्कम जी येईल ना ती इथून तिथपर्यंत टाकून देऊ म्हटला नाही का हे वेटिंग सेट. त्यांनी काहीच नाही केलं. आता पैसे मिळाले आता तो पाहिलं असेल का करंजाळीमध्ये आपण फोन करत होतो परदेशी साहेबांना आणि खूप ग्रामस्थांनी ट्राय केला आणि परदेशी साहेबांनी काय फोन काय उचलले नाही. मला वाटलं कामच असेल मीटिंगमध्ये असेल तर बघा ना इथं मडगाव आहे इथं बसलेत साहेब. आणि मला असं कळलं का ते ठेकेदार आहेत आजूबाजूला कुठेतरी आणि साहेब मस्तपैकी बसले तिथं. ग्रामस्थांचे फोन का उचलत नाही? आपण त्यांना विचारू सर काय नक्की काय विषय. ते आम्ही बांधकामाचं जे काय होतं त्याचं हे करायला आलो होतो. नमस्कार परदेश साहेब. काय चाललंय? तुमचं काय चाललंय ते सांगा. चहा प्यायले घेतलाय चहा? हा मला सांगा का आम्ही खूप फोन केले सर तुम्हाला ग्रामस्थांनी का करंजाळेमधून. करंजाळे गावामध्ये तिथं काय झालं 2020 ला एक काम मंजूर होतं का स्मशानभूमीचं शेड बांधायचं. ते काम होतं पीडब्ल्यूडीचं. आणि हा काय काय नाव त्याचं ठेकेदार? चकवे म्हणून ठेकेदार इथलेच ते. आता त्यांनी ते काम केलं प्रतीक चकवे त्यांनी ते काम केलं. काम बी पूर्ण झालं. आता प्रत्येक चकवेंचं काय म्हणणं आहे ते मी काम वाढाव केलं होतं. आता वाढाव केल्याचं बिल केलं ते पीडब्ल्यूडी द्यायला पाहिजे ना. आता तुम्ही काय केलं 10 लाख रुपयाचं त्याच्यावर फंड टाकला नवीन जिल्हा परिषदेचा आणि ते पैसे बी काढून घेतले. पूर्ण झाले कामाचे तुम्ही परत त्याच्यावर फंड टाकला ना. विचारावं लागेल. कोणाला विचारायचं आता? पाहावं लागेल ना ते काय कुठला फंड टाकला कुठलं हे कुठलं काम होतं ते पाहावं लागेल. नाही आता त्याला बिल पण दिले आपण सर. पाहावं लागतं काम कुठलं ते पाहावं लागेल. मग चला बघू आपण. काय चालायचं का आता? का दुसऱ्या कामाला आलोय काय मग मी जाणून घेऊ शकतो का सरकारी कामाला आले का खाजगी कामाला आले तुम्ही? कामाला आलोय. काय कामाला आले आता मी विचारतो. तुम्ही सरकारी कामाला आले का नाही?
तर काय कामासाठी आले PSC पाहायला आलो. PSC बघितली का PSC चाललो पाहायला. चालली. मग माझी अशी रिक्वेस्ट होती तर तुम्ही आता इथं बसून मला काय हे काय माझी काय दुश्मन वगैरे कोण नाही, तुम्ही इथं बसून टाइमपास करू शकता. चहा पितोय. हा चहा झाला ना पिऊन, मग तरी बसलेच ना मग. हा ठीक आहे, आता चहा आता तुम्ही सांगितलं तर घेऊ चहा, पण तिथं काम आपण बघू ना सर. आता नाही, मला वेळ नाही, मी नंतर पाहिजे. बर. विचारतो कुठलं काम आहे काय राव साहेबांना. आता विषय असं झालाय का ते ऍक्च्युली पूर्ण झालेलं कामावर तुम्ही पण टाकलाय. मला नाही सांग, पाहावं लागेल ना कुठलं काम आहे ते पाहावं लागेल. तुम्ही काम एखादं बघत नाही का तिथं? समजा तुमचे इंजिनियर बघतात, तुम्ही नाही बघत का काम? ते पाहतो ना कुठल्या ह्याला फोन टाकलेला आहे, कुठल्या ह्याला आहे ते पाहतो. कुठलं तुम्ही मग करंजाळे गावामध्ये काय काय कामं केली हे तर सांगता येईल का तुम्हाला? काही सांगता येईल सर? एवढं सांगतोय काय तोंडपाठ थोड्या नाही नाही, पण आता एवढे पैसे द्यायचे ना 10-10 लाख रुपये, देऊ ना आम्ही कुठं पाणी करून देऊ द्या. तर ते पैसे तर पेड झाले. यार बाबा दादा नाही नाही घेतील ओली चहाचं काही चहा कधीच चहाच प्यायचे आपल्याला, आपले काही वाद नाही चालला. 10 लाख रुपये ज्यावेळी आपण एखादं कामावर टाकतोय तर ते काम बघाय नको का आपण? पाहू ना, पाहिलंच नाही अजून. पाहतो ना कुठलं पाहू. तुम्ही MBO जावा सही करता तेवढी काय अशी चाचपणी करता का बाबा चला बघून या काम पूर्ण झाले का नाही का तेच काम होईल? पाहतो ना काय असेल ते एकदा पाहून घेतो, रावसाहेबांना विचारतो कुठलं काम असेल ते पाहतो. बर, मग आता हे काम आहे आमदार अतुल बेनके जे माझे आमदार आता झालेत त्यांच्या काळातलं. बरं. मग काय करणार आपण? करंजाळे गावात का? करंजाळे गावात स्मशानभूमीजवळ. या वर्षी झालं मागचं वर्षी. आता कधी झालं 24-25 ला? ते सरपंचाला सुद्धा तुम्ही सांगते नाही आहोत, ते सरपंच आहेत. ते सरपंच म्हणते माझ्या वाण नाही, माझ्या वाण नाही म्हणतात सरपंच. पाहू ना कुठलं अन्याय असेल काढू. तर ठीक आहे, आता काय साहेब आता चाललंय, आता आपण पण जास्त फोर्स करणं काही उचित नाही होणार. चहा पित आहे साहेब, आणि धन्यवाद साहेब चहा दिल्याबद्दल. ठीक, ठेवू ना चहा? ओके. चहा प्यायला आले ते. तर आता हे सर आहे, आता मला काय म्हणायचं आहे का परदेशी साहेबांकडं 2 तालुके आहेत. आंबेगाव तालुका पण आहे बरोबर का, आणि जुन्नर तालुका आहे, आणि कामं इतकी अब्जावधीची येतात का यांना म्हणजे खरंच कोणच माणूस असं तिथं प्रत्येक कामापर्यंत जाऊ शकत नाही. मग होतं काय का हे जे ठेकेदार किंवा काही लोक असतात काही संबंधित ते सांगतात का हे काम पूर्ण झाले, आणि साहेब लोक MB पूर्ण करतात, सहाय्य करतात, बिल देतात. ते त्यांनी त्यांच्या तोंडात सांगितले मी कामच पाहिलं नाही, ऑलरेडी पैसे आता झाले. तर मग याच्यामध्ये कुठंतरी या तालुक्यामध्ये 3-4 असे परदेशी साहेबासारखे डेप्युटी इंजिनियर पाहिजे, आणि यांना आंबेगाव बघायचं का जुन्नर बघायचं? काही झालं तर हे हातवर करतात, आम्ही काय करायचं, कुठं कुठं बघायचं? त्यामुळे शासनाने म्हणजे आमदार जे मंत्री आहेत त्यांनी सर्वांनी हे करून जास्त असे उपविभागीय समजा अधिकारी हे नेमले पाहिजेत, जेणेकरून ते कामं तरी व्यवस्थित होईल. तर आता सरांचं आपण म्हणणं घेतलेलं आहे, बघू आता पुढं काय होतंय ते. सर काय आता कारवाई करतील ते देखील आपण येत्या 1-2 दिवसामध्ये सरांकडे जाऊ आणि त्यांची देखील माहिती घेऊ. सरपंच सुद्धा आले तर आमचे सरपंच, त्यांचं देखील जरा टायमाने आपण म्हणणं घेऊया.